उद्या शारदाच्या लग्नात घर पाहुण्या रावळ्यांनी भरल, मग मला वेळ मिळणार नाही. सगळ्यांचं खाणं पिणं लई काम असतील मला. कोण पाहुणं रावळं? घ्या, हे पण माहित नाही तुमच्या बहिणीला. तुझ्या बापाचा गोतावळा लई मोठा आहे बाई. शेजारच्या 4-5 गावात पाहुणे आहेत आपलं. आपलं? आई, जेव्हा तुला आम्हा तिघीं सकट घराबाहेर काढलं तेव्हा त्या पाहुण्या रावळ्यातलं एक जण तरी आलं का ग तुझी विचारपूस करायला? आलतं नाही ना? मग गरज काय त्या पाहुण्या रावळ्यांची? अगं, ज्या पाहुण्या रावळ्यांनी आपण जिवंत आहे को मेलो याची साधी चौकशी केली नाही, त्या पाहुण्या रावळ्यांना आपण माझ्या बहिणीच्या लग्नात बोलवायचं? रिकाम्या घरात लगीन लावायचं का गौरी? आपण चौघी बास आहे. लग्नासाठी ना त्या बापाची गरज आहे ना त्याच्या गोतावळ्याची. आई, तुझ्या मनात जे चाललंय ना ते मला चांगलं कळतंय. एवढंच कळतंय ना? मग जगराहाटी कशी कळत नाही तुला? एकाच गावात राहतो आपण. लग्नात पोरींचा बाप का नाही म्हणून लोक विचारत नाहीत का? लोकांचं सोड, सासरची माणसंच विचारतील. विचारू दे, मग सांगायचं त्यांना की माझ्या तिन्ही लेकींना बिनकामाच्या बापाची गरज नाही. गौरे, मी तुम्हाला जन्म दिला असला तरी त्या बिनकामाच्या बापाचाच अंश आहे तुमच्यात. मग बाप कसा महत्वाचा नाही? हा, चालीरीती सोडून नाही चालत गौरी. मी उद्या जाणार आहे. त्यासनी तुमच्या कन्यादानासाठी तयार करा. आई, तो माणूस आणि त्याची ती बायको आपलं हे घर खानावळ बळकावून आपल्याला रस्त्यावर आणण्याच्या विचारात आहे. त्यांच्या घरी तू जाणार आहेस? काय करणार? आणि तू तिथे जाऊन रडणार, हातापाया पडणार? आई, तो माणूस आहे ना, आधी तुला ही खानावळ आणि घर त्याच्या बायकोच्या नावावर करायला लावणार. करणार तू? हा, करणार. तुमची लग्न होणार असतील तर करणार. आणि तू कुठं राहणार? मी कुठं बी राहील, त्याची काळजी सोड तू. माझ्यासाठी तुमची लग्न महत्वाची आहे. गौरे बाई, हात जोडते तुझ्या पुढं. हटवादीपणा नको करूस बाई. ऐकलं तुम्ही? स्वतःच्या आईला रस्त्यावर आणून लग्न करणार आहे तुम्ही? आई, आमच्या लग्नामुळं जर तू रस्त्यावर येणार असशील ना तर लात मारते मी असल्या लग्नावर. त्या माणसाच्या दारात तू अजिबात जायचं नाही, तुला शपथ आहे माझी. आता तू ठरव, तुला तुझ्या लेकी महत्वाच्या आहेत का नवरा?